शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर काल अध्यक्षांनी निकाल दिला। मात्र आता शिवसेनेचा निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर अध्यक्षांना निकाल द्यायचा आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना 31 जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घ्यावा लागणार आहे। ही कार्यवाही 6 जानेवारीपासून सुरू झाली होती। 20 जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी तर 23 जानेवारीला प्रतिवादींची उलट तपासणी होणार आहे। अंतिम सुनावणी 25 जानेवारीला सुरू होईल आणि 27 जानेवारीला संपेल। त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निर्णय देतील, तेव्हा या निकालाकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्याही केसमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही। हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येते। नाही, नियम सर्वांना सारखाच आहे ना। नियम सर्वांना सारखा आहे। बावनकुळेला वेगळा नियम, पवार साहेबाला वेगळा नियम, एकनाथ शिंदेला वेगळा नियम, उद्धव ठाकरेंचा वेगळा नियम असं नाही राहत। निकाल हा शेवटी निकाल असतो आणि निकालामध्ये जो मेरिट असतं ते मेरिट असतं। त्यामुळे मला वाटतं जे मेरिट सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने किंवा जे विधिमंडळाने दिलाय त्या मेरिटवर सर्वांचाच निकाल लागेल।